मंडळी नमस्कार. मला आवडलेलं एक ठिकाण डेन्मार्कमधलं कोपनहेगनमधलं ते पहा, खूप सुंदर. इथे पर्यटक खूप प्रमाणात येतात आणि हे ध्वज दिसत आहेत, झेंडे दिसत आहेत. हे प्रत्येक देशाचे राजदूतांचे झेंडे आहेत. इथे पर्यटक बघा, सगळे पर्यटक इकडे फिरत असतात. हाय 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 हॅलो. आणि इकडे एक बरं आहे की ते लोक आपल्याला हाय करतात. वयस्कर टाका बघा. सगळ्या देशातले पर्यटक इकडे येतात. खूप इकडे मॉर्निंग वॉक करतात. हे बघा, सायकलिंग, मॉर्निंग वॉक. हा परिसर अगदी संध्याकाळी आला तर पूर्ण गजबजलेला असतो, भरलेला असतो आणि खूपच लोक इकडे येऊन आपलं मजा करत असतात. इकडे टॉयलेटची सोय आहे. हे बघा, तुम्ही डेन्मार्क असं सर्च केलं की ही जागा तुम्हाला दिसणार पहिल्यांदा. हे बघा, इथे सरकारी बोटी आहेत. इथे तिकीट काढलं जातं. जसं आपलं गेट ऑफ इंडियाला तिकीट काढलं जातं तसं ते तिकीट काढलं जातं आणि इथून हे प्रवास करतात. खूप छान जागा आहे, अतिशय सुंदर जागा. इथे लोक फोटो काढतात. तर मी थोडंसं मागून जातो. आणि हे बघा, हा लोक यायला सुरुवात झालेली आहे. मी सकाळी 8:15च्या दरम्यान घरातून निघालो आणि इकडे यायला थोडासा वेळ लागतो. मी जवळपास चालतच निघतो. ट्रेन आहे पण मी ट्रेननी काही प्रवास नाही करत, पण मला चालायला खूप आवडतं. हे 3 स्टेशन पार करून इकडे यावं लागतं. हे बघा, हे डेन्मार्क तुम्ही टाकलं की हे तुम्हाला सगळं बघायला मिळेल. अतिशय सुंदर जागा, स्वच्छता भरपूर, कुठेही घाण नाही, कुठेही केर नाही अजिबात. ना फेरीवाले असत ना इथे पाठी लागत तुम्हाला फोटोग्राफरीसाठी. गेट ऑफ इंडियासारखं अस्वच्छता कुठेच दिसत नाही. आणि मी इथे थोडा व्हिडिओ थांबवतो तर हा लांब होईल जर मी पुढे चालू केलं. ठीक आहे, एक मिनिट मी पुढे जातो. एक ब्रिजवर पर्यटक येत आहेत, त्यांच्यात फोटो न काढलेला बरं असतं इकडे. कारण त्यांना इंडियन असेल किंवा इतर देशातील असेल तर ठीक आहे, पण जिथले डॅनिश असेल तर ते रागावतात. ह्या काही ह्याच्यामध्ये ज्या बोट आहेत त्या काही स्वतःच्या असतात, त्या इथून पार करतात. काही लोक इकडे घर म्हणून पण वापरतात. इकडे पुढे आहे ते घर म्हणून सुद्धा वापरतात. त्याचा पे करावं लागतं तुम्हाला, लाईट बिल, पाण्याचं बिल, बाकी सगळं तुमचं. हे अतिशय छान जागा आहे, ही बघण्यासारखी आहे. आणि पुढे जो ब्रिज दिसतो उजव्या हाताला, तो तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे की तो पूर्णपणे मोकळा होतो. म्हणजे फोल्डिंग ब्रिज म्हणायचं त्याला. फोल्डिंग ब्रिज आहे तो. म्हणजे मोठी बोट आली तर तो ब्रिज असा पूर्णपणे मोकळा होतो आणि बोट जाते. पुन्हा ते परत जसं आहे तसं ठेवतात. माझा एक अंगठा बाहेर काढलेला आहे, थंडावलेला आहे. त्याला थोडं लगेच आत घेतो, नाहीतर फार गंभीर परिणाम मला भोगावे लागतील.
इकडे कंटेनर उभं केलेले असतात, काही कामासाठी आलेले असतात. इकडे धूळ, जेव्हा बिल्डिंगचं काम चालू असतं तेव्हा खूप काळजी घेतात, म्हणजे अजिबात धूळ बाहेर जाता कामा नये आणि पूर्णपणे ते काळजी घेत असतात. ही लोकल बस ही बस आमच्याकडे जाते, पण मी काही त्या बसचं काही जात नाही. पुढचा जो ब्रिज दिसतो उजव्या हाताला तो ब्रिज आहे आणि हा परिसर. हॅलो, ते बघा. आणि हा इकडे, तर मी इकडे आता थांबवत आहे, त्या व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद, आभारी आहे.